हॅलो, मी अर्चना. गोष्टी वेल्हा अर्चना. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती तशी बरीच जुनी आहे. एक छोटंसं टुमदार गाव होतं आणि त्या गावाच्या बाजूने एक नदी वाहत होती. नदी किनारी एक सुंदर देखणं पुरातन मंदिर होतं. नदीपासून त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक छान वळणाची पायवाट होती. त्या मंदिरामध्ये एक हौद होता. त्या हौदामध्ये या नदीचं पाणी साठवलं जायचं आणि मग मंदिरातल्या काही कामांसाठी ते पाणी वापरलं जायचं. आता हे पाणी त्या मंदिरामध्ये आणण्यासाठी एक पाणक्या होता. त्या पाणक्याचं हेच काम की नदीवर जायचं, कावड भरायची आणि त्या मंदिरातल्या हौदामध्ये ती मोकळी करायची. त्या कावडीला 2 माठ बांधलेले असायचे. आता झालं असं की वर्षानुवर्ष हेच काम करता करता त्यातला जो एक माठ होता ना, तो थोडासा गळायला लागला. पण पाणक्या काही तो माठ बदलत नव्हता. दुसरा जो माठ होता तो छान घाटदार, पूर्ण पाणी नेणारा. त्याला आता स्वतःचा असा एक थोडासा तोरा होता बरं का, की मी कसा छान आहे, मी असं पूर्ण पाणी तिथपर्यंत नेऊ शकतोय, मी माझं 100% कॉन्ट्रिब्युशन देतोय. आणि त्यामुळं तो जो दुसरा माठ होता ना, त्याला तो थोडासा म्हणजे खजील होत होता. त्याला थोडंसं वाईट वाटत होतं, की अरे हा आपला पाणक्या तर आपल्याला नेतोय तर खरं, पण आपण 100% पाणी काय, काही पाणी जास्त देऊच शकत नाहीये. आपलं निम्म अधिक पाणी तर आपल्या या गळण्यामुळं रस्त्यामध्येच वाया जातंय आणि थोडंसंच पाणी त्या हौदापर्यंत पोहोचतंय. तो आपला रोज विचार करायचा, की हे आपलं असं खरं काय चाललंय? हा आपला जो मालक आहे, हा आपल्याला बदलून का टाकत नाहीये? शेवटी एक दिवस तो आपल्याला मालकाला म्हटलाच, की "मालक, मी खरं तर 100% माझं काहीच देऊ शकत नाहीये. मी असा गळायला लागलोय. पूर्ण या पायवाटेवरती माझं पाणी गळत गळत जातंय आणि थोडं थोडकंच पाणी तुम्ही त्या हौदामध्ये टाकू शकताय. बदलून टाका मला." मालकाला त्याच्या मनात जे काही चाललंय ते कळलं बरं का. आणि मग मालक त्याला म्हटला, "हे बघ, तू थोडंसं वाकून तुझ्या डाव्या बाजूला बघ बरं. काय दिसतंय तुला?" माठानी खरंच थोडंसं वाकून बघितलं तर डाव्या बाजूला सुंदर सुंदर फुलांचे ताटवे फुललेले होते. ती फुलं वाऱ्यावरती आनंदाने डुलत होती आणि येणारे जाणारी माणसं सुद्धा अगदी प्रसन्न चित्तानं तिथून जात होती. मालक म्हटला, "आता जरा उजव्या बाजूला बघ बरं." त्यांनी थोडंसं वाकून उजव्या बाजूला बघितलं, तो तिथली जमीन पूर्ण कोरडी ठक्क. तिथं काहीही नव्हतं. अगदी एक एवढंसं हिरवं पान सुद्धा नव्हतं. मालक म्हटला, "तू कदाचित तुझं 100% देऊ शकत नसशील सुद्धा. तुझं निम्म अधिक पाणी इथे रस्त्यावरतीच या पायवाटेवरतीच गळूनही जात असेल. पण तू हे लक्षात घेतलंयस का, की तुझ्या या गळणाऱ्या पाण्यामुळे आज इथे किती रंगीबेरंगी सुंदर फुलांचे ताटवे उमललेले आहेत. त्यांच्या जगण्याचं कारण तू आहेस. त्यांच्या आनंदाचं कारण तू बनला आहेस. इथून जी प्रसन्न चित्तानी जाणारी माणसं आहेत ना, त्यांच्या प्रसन्नतेचं कारण तू झालेला आहेस." खरंच किती छान, अगदी छान समजावून सांगितलं त्या मालकानी. कितीतरी वेळेला आपण किती परफेक्ट आहोत किंवा आपण कशा-कशामध्ये इम्परफेक्ट आहोत, हेच शोधण्यामध्ये आपण आपला बराचसा वेळ वाया घालवत असतो आणि खरं तर त्याला फारसा काहीच अर्थ नसतो. या अवाढव्य जगामध्ये तुम्ही केलेली एखादी छोटीशी कृती, तुम्ही समोरच्याच्या चेहऱ्यावरती फुलवलेलं एखादं छोटंसं हास्य सुद्धा किती महत्वाचं असतं नाही? तुम्ही या जगासाठी, आपल्या समाजासाठी, त्याच्या उन्नतीसाठी जी काही छोटीशी कॉन्ट्रिब्युशन्स करतात, दॅट मेक रिअली अ डिफरन्स. खरं ना?